सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून उभारण्यात आलेल्या 100 खाटांच्या स्त्री रुग्णालयाचे तसेच पीएम रूमचे आणि अत्याधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या अपघात विभागाचे काम पूर्ण होऊन देखील ते अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही। या संबंधित विभागाचे काम पूर्ण होऊन देखील ते सुरू करण्यात न आल्याने रुग्णांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय। तसेच उपचारासाठी हिरे मेडिकल महाविद्यालयात जावे लागते। रुग्णांची ही गरज लक्षात घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज मोरे यांनी आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवी सोनवणे यांना घेराव घालत संबंधित विभाग तात्काळ सुरू करण्याची मागणी केली असून पुढील 15 दिवसात उद्घाटन न केल्यास आम्हीच पीठ कापून त्याचे लोकार्पण करू असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। यावेळी ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या समवेत अन्य कार्यकर्ते देखील उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे। शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात धुळे श्री जिल्हा रुग्णालयास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला होता। त्यामध्ये 100 खाटांचे महिला व बाल रुग्णालय, त्यानंतर पीएम रूम तयार करण्यासाठी आणि अपघात विभाग त्याची सुधारणा करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी मिळाला होता। त्या सर्वांचं काम पूर्ण होऊन अनेक कालावधी लोटला, तरी पण लोकांच्या सेवेसाठी, लोकांना तिथे सोयी सुविधा मिळण्यासाठी त्याचं लोकार्पण अद्यापपर्यंत झालेलं नाही। या सर्व प्रश्नांचे उत्तर घेण्यासाठी आज आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत धुळे श्री जिल्हा रुग्णालयाचे, त्यांना घेराव घालून प्रश्न विचारले आणि त्यांना एक आम्ही इशारा देखील देऊन आलो आहेत की येत्या 15 दिवसात आपण जर लोकार्पण हे केलं नाही, आमच्या माहितीनुसार आपण मंत्री महोदयांची तारीख मिळावी, वेळ मिळावी त्यासाठी थांबलेला। जर तुम्हाला तारीख वेळ मिळत नसेल, राज्य लेवलची नसेल मिळत, तर आपल्या धुळे जिल्हा लेवलला एकही सत्ताधाऱ्यांमध्ये लायक व्यक्ती नाही का उद्घाटन करण्यासाठी? का वर्षानुवर्ष म्हणून तुम्ही ते लोकार्पण थांबवून ठेवतायत? लोकार्पण होत नाही, लोकांना त्याची सोयी सुविधा मिळत नाही। सन्मान्य उद्धव साहेबांनी प्राधान्याने आरोग्याला महत्व दिले आणि लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी एवढा मोठा भरघोस निधी दिला, तरी त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपण ते लोकार्पण करत नाहीये। जर येत्या 15 दिवसात त्याचं लोकार्पण झालं नाही तर आम्ही स्वतः तिथे फीत घेऊन येऊ आणि लोकार्पण करू असा इशारा देखील आम्ही त्यांना दिलेला आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।